नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं होतं। शहरामध्ये गेल्या 24 तासात 132 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। गोदावरी नदीनं पहिल्यांदाच धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे यंदाच्या वर्षातील पहिल्या पुराची अनुभूती नाशिककरांना मिळाली आहे। रामसेतू पूल पाण्याखाली गेलाय, तर दुतोंड्या मारुतीच्या माथ्यावरून गोदावरीचं पाणी गेलंय। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मुकुल, कालपासूनच नाशिकमध्ये पुराचं थैमान आपल्याला पाहायला मिळतंय। दुतोंड्या मारुतीच्या डोक्यावरून पाणी गेलेलं आहे। काय परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये सध्या पाहायला मिळते? प्रशासन कसं सतर्क आहे? कालपासून गोदावरी नदीची पूरस्थिती ही आताही कायम आहे। मध्यरात्रीच्या सुमारास पुराची पातळी ही वाढलेली होती। आपण आता गोदा काठावर आहोत आणि गोदावरी मातेचं हे आपण दृश्य बघतोय। विशाल असं पात्र आपल्या नजरेस पडतंय आणि समोरच्या बाजूला दुतोंड्या मारुती आहे। दुतोंड्या मारुती मध्यरात्री पूर्णपणे या पाण्यामध्ये बुडालेला होता, कारण समोर दिसणाऱ्या होळकर पुलाखालून पाण्याचा विसर्ग हा 27,000 क्युसेक वेगापेक्षा जास्त होत होता। आता काही प्रमाणामध्ये विसर्ग कमी आहे, 23,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मात्र तरी देखील आपण बघतोय दुतोंड्या मारुतीच्या माथ्याजवळून हे संपूर्ण पाणी वाहताना बघायला मिळत आहे। दुसऱ्या बाजूला जी मंदिरं होती ती मंदिरं देखील पाण्याखाली गेलेली आहेत। इथे रामसेतू पुलासह इतर पूल देखील पाण्याखाली गेलेले आहेत। इथले जे स्थानिक रहिवासी आहेत, माहितगार आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार 2019 नंतर आता ही पुराची स्थिती उद्भवलेली आहे। देवांग ज्यांनी आपल्यासोबत आहेत, कायमच गोदावरी नदीच्या प्रदूषणासंदर्भात ते आपली भूमिका मांडत असत। हा पूर नेमकं कशामुळे येतो? ॲक्च्युली आपण जर पाहिलं तर पूरबद्दल आपल्याला तक्रार नाही। ही जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती महापुराची परिस्थिती उद्भवली आहे आणि ही मानवनिर्मित आहे। त्याचं कारण असं आहे का गंगापूर धरण 90% भरू दिलं गेलं, त्यानंतर ऐन वेळेवर पाणी सोडण्यात आलेले। काल रात्रीची आकडेवारी जर घेतली 6 वाजे ती 13,950 क्युसेस पाणी गंगापूर धरणातून सोडण्यात आलेलं होतं। रात्री 2:30-3 वाजता होळकर पुलाच्या खालून 27,940 क्युसेस पाण्याचा विसर्ग होतो तेवढ्या वेगाने। त्याचा अर्थ काय का गंगापूर धरणपेक्षा अहिल्यादेवी होळकर पुलाच्या खाली डबल पेक्षा जास्त क्युसेसनी पाणी वाहत होतं। ते पाणी कुठलं होतं तर फ्री कॅचमेंट एरियातलं पाणी होतं। नाशिक शहरातल्या जेवढ्या गटरी असतात, पावसाळी गटरी असतील किंवा रो वॉटर जे पावसाचं पाणी पडतं ते सर्व वाहून गोदावरी नदीमध्ये मिसळत होतं आणि पुराचं रूपांतर महापुरामध्ये होत होतं। 2019 नंतर पहिल्यांदा आमच्या घराच्या 5 पायऱ्या या बुडाल्या। आपण बघतोय त्यांचं म्हणणं आहे 2019 नंतर पहिल्यांदा घराच्या 5 पायऱ्या बुडलेल्या आहेत। समोर एक पूल आपल्याला बघायला मिळतोय, तो गाडगे महाराज पूल आहे। काल इथून साधारणतः 1 फूट उंचापर्यंत पाणी होतं, त्या पुलाला देखील पाणी लागलेलं होतं। त्याच्या अलीकडे एक पूल आपल्याला बघायला मिळतो आहे, गोल घुमट आहे, तिथे रामसेतू पूल आहे, तो देखील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। एवढंच नव्हे तर रामकुंडाकडे येणारे सर्वच रस्ते सध्या पाण्याखाली आहेत। अजूनही पावसाचा जोर हा कायम राहील अशी शक्यता व्यक्त होत आहे, त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे। या पाण्याचा परिणाम पुढे सायखेडा, चांदोरी या गावांना देखील बसणार आहे। त्यामुळे नाशिक तालुका, त्र्यंबकेश्वर तालुका, इगतपुरी तालुका आणि सगळ्यात शेवटी निफाड तालुक्यामध्ये या पाण्याचा धोका संभवू शकतो। मुकुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।